नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. अकोल्यातल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. गेल्या 2 तासांपासून आमदार देशमुख यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यालयातील कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला कार्यालयातील 2 अधिकाऱ्यांनी शरीरसुखाची मागणी केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी डी.बी. कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगळे असे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या 2 अधिकाऱ्यांची नावे आहे. दरम्यान या दोघांनाही पदावरून बडतर्क करण्यात यावं, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आमदार नितीन देशमुख यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. दरम्यान या लक्षवेधीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली होती. मात्र या संपूर्ण प्रकरणात लक्षवेधी न होण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाले असावे, कारण असे आरोपी असलेले अधिकारी सांगत असल्याचं स्पष्टपणे देशमुख म्हणालेत. अध्यक्षांनी लक्षवेधी जाणीवपूर्वक न घेतल्याने आपण आज अधिवेशनाला हजर न राहता आज एका बहिणीच्या न्यायासाठी अकोल्यात ठिय्या आंदोलन केल्याचं ते म्हणाले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर महिला कम्प्युटर ऑपरेटर हिने ज्यांच्यावर आरोप केलेत त्या कपिले यांच्या मागे मूर्तिजापूर मतदारसंघाच्या आमदाराचे पाठबळ असल्याचा आरोप केला. आपल्याला वारंवार तक्रारी करूनही पैशांमुळे कुठेच न्याय मिळाला नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला. पंडिता रमाबाई मुक्ती मिशन तालुका दौंड या संस्थेमध्ये गरीब असह्य मुली महिला त्यांच्याकरिता सेवेच्या नावाखाली ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर केली जात असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी आमदार उमा खापरे यांनी लक्ष वेधले आहे. तसेच या प्रकरणी MIT स्थापन करण्याची मागणी केली आहे. राज्यातील गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीस, विक्रीस, वाहतुकीस बंदी असून देखील अनधिकृतपणे वाहतूक होत असल्याची बाब उघडीस आली आहे. नुकतीच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 56,000 किलो गोमांस घेऊन जाणारे 2 कंटेनर जप्त करण्यात आले होते. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये दररोज 20 ते 25 टन गोमांस विक्री तेलंगणा येथे होत असल्याची बाब समोर आली आहे. सातत्याने उघडकीस येणाऱ्या या घटना पाहता अशा गुन्हे करणाऱ्या लोकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, तसे तस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र कडक कायदा हिवाळी अधिवेशनात करावा, अशी मागणी आमदार श्रीकांत भारती यांनी केली आहे. मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्या कमी आहे. पुरुषांसाठी असलेला एक सामुदायिक शौचालयाचा वापर 86 पुरुष करत आहेत, तर स्त्रियांसाठी असलेल्या एका शौचालय हे 81 महिला वापरत आहे. मुंबईतील या सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे आमदार सुनील शिंदे आणि प्रसाद लाड यांनी या राज्यातील या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी एकाही जिल्हा नियोजन समितीला मागणी 3 महिन्यांपासून निधी मिळाला नाही. याकडे नियम 93 अन्वये आमदार अरुण लाड लक्ष वेधतील.